मित्रांनो, 1 ऑगस्ट 1920 मी तुम्हाला मधूनच काही प्रश्न विचारणार आहे, चालेल ना? 1 ऑगस्ट 1920 काय आहे हा दिवस? बरोबर, लोकमान्य टिळक पुण्यतिथी. आणि लोकमान्य टिळक स्वर्गवासी झाले आणि देशाच्या स्वातंत्र्याची धुरा जी आहे ती महात्मा गांधींच्या खांद्यावर आली. त्यानंतर 1921 मध्ये महात्मा गांधींनी कुठलं आंदोलन सुरू केलं? कोणतं आंदोलन सुरू केलं? आणखीन चले जाओ भारत छोडो. आणखीन असहकार, की इंग्रजांना सहकार्य करायचं नाही असं सुरू केलं त्यांनी, बरोबर आहे? मग या असहकार आंदोलनामध्ये काय काय होतं? मोर्चे होते, विदेशी कापडाच्या होळ्या होत्या, विदेशी शिक्षणावर बंदी होती, या पद्धतीने सगळं सुरू होतं. असाच एक मोर्चा काशीमध्ये निघालेला होता. आणि महात्मा गांधीजींचं तत्व तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. कोणतं तत्व होतं गांधीजींचं? छान, खूप छान. गांधीजींचं तत्व होतं अहिंसा, कोणालाही मारायचं नाही आणि शांततेच्या मार्गाने आपण मोर्चा जो आहे तो न्यायचा आहे. हा मोर्चा निघाला मित्रांनो. या मोर्चामध्ये लहान लहान बालकं होती, स्त्रिया होत्या, वृद्ध होते, तरुण होते, सगळे कोणी होते या मोर्चामध्ये. आणि हा मोर्चा आपला शांततेने चाललेला आहे, शांततेने पुढे चाललेला आहे. आणि पुढे जात असताना तुम्हाला माहिती आहे इंग्रज सरकारचं काम काय असतं? निरपराध लोकांना मारायचं असं काम त्यांचं होतं. आणि मोर्चा काढला, बंदी असताना देखील काढला, म्हणून त्यांनी काय केलं? त्यांना लाठीमार करायला सुरुवात केली. मोर्चातला एकही जण हल्ला नाही. त्यांनी काय ठरवलं होतं की गांधीजींचं तत्व आहे अहिंसा. आणि मग पोलीस जे आहेत ते बेदम लाठीमार करत होते. कोणाकडेही त्यांचं लक्ष नव्हतं की ही लहान मुलं आहेत, या स्त्रिया आहेत आणि हे वृद्ध आहेत. आणि हे सगळं चालू असताना मोर्चाच्या शेवटी एक तरुण होता आणि तो हे सगळं पाहत होता. आणि पाहता पाहता त्याला खूप राग आला, खूप संतापला तो. आणि त्याच्या मुठी ज्या आहेत त्या आवळल्या गेल्या, शेषाने आवळल्या गेल्या, खूप लाल चेहरा झाला. आणि आता काय करू आणि काय नको असं त्याला झालं की केव्हा एकदा मी यांच्यावर तुटून पडतो. आणि तो एखाद्या बंदुकीच्या गोळीप्रमाणे निघाला. पाठीमागे होता सगळ्यात शेवटी निघाला. त्याला सगळ्यांनी सांगितलं की अरे बाळा तू काय करतोस, हे तू जाऊ नकोस, तू जर गेला तर ते पोलीस तुला तर मारतीलच, पण आम्हाला सुद्धा मारतील. पण त्याने ऐकलं नाही मित्रांनो. जसा तो निघाला तसा थेट त्या पोलिसांच्या जवळ गेला. आणि पोलिसांजवळ गेल्यानंतर त्याने त्या पोलिसांना मारायला सुरुवात केली पूर्ण ताकदीनिशी. बघा पोलीस किती होते, हा एकटा मुलगा होता, तरुण होता. पोलिसांच्या पोटात बुके घाल, कोणाच्या गालावर दे, आणि हा मारायला लागला. मारता मारता पोलिसांना क्षणभर काहीच कळलं नाही, कारण त्यांना ही सवय होती का? नाही. त्यांना सवय कशाची होती की फक्त आपण या लोकांना मारायचं आणि यांनी मार खायचा, एवढीच सवय होती. मग काय झालं? पोलीस गाठून गेले की आता हा मुलगा असं काय करतोय, ते गोंधळून गेले. आणि मग तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की या मुलाला आपण पकडायला पाहिजे. पोलिसांनी त्याच्याभोवती कडं केलं. आणि कडं केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की यात आपल्याला पकडणार आहे. एका पोलिसाच्या डोक्यावर त्याने मारलं आणि तिथून अगदी विजेच्या वेगाने तो नाहीसा झाला. पोलिसांना काहीच कळलं नाही, आला कुठून, गेला कुठे, आणि आपल्याला मारून गेला. अपमान झाला, घोर अपमान. शोधा त्या मुलाला. शोधा म्हणजे काय? काही माहीत होतं त्याचं? नावगाव माहीत होतं? काहीच माहीत नाही. मग माहीत काय होतं? फक्त त्याच्या कपाळावर असलेला पांढरा टिळा, एवढंच माहीत होतं, बाकी काहीच माहीत नाही. निघाले पोलीस, वरून आज्ञा, चला शोधा या मुलाला. वरून आज्ञा निघाल्याबरोबर सगळे पोलीस कामाला लागले. शोधतात आहे, कुठेच दिसेना. असं करत करत शेवटी एका धर्मशाळेत आले. धर्मशाळेत आल्यानंतर तिथे शोधाशोध केली. एक दार लोटलं पोलिसांनी, तर हा मुलगा शांतपणे डोळे मिटून बसलेला होता. कोणाच्या समोर बसला?
बसला होता तो. समोर गांधीजींचा फोटो होता, जवाहरलाल नेहरूंचा फोटो होता आणि हा मुलगा त्या फोटो समोर शांत चित्ताने बसला होता, जसं काही घडलंच नाही. पोलिसांनी त्याला पकडलं. पकडल्यानंतर तुम्हाला माहिती आहे कुठे रवानगी होते? कुठे होते? तुरुंगात. तुरुंगात त्याची रवानगी झाली. तुरुंगात रवानगी झाली. संध्याकाळ होत आलेली होती मित्रांनो. पोलीस कोठडीमध्ये त्याला ठेवलं. कडाक्याची थंडी होती, भयानक थंडी होती. या मुलाच्या अंगावर फक्त साधे कपडे होते. अगदी थंडीने मरून जातील एवढी थंडी होती आणि त्याला एका कोठडीत नेऊन टाकलं. टाकल्यानंतर हळूहळू रात्र व्हायला लागली. रात्र झाली. मध्यरात्री एका पोलिसाला जाग आली. त्याला जाग आली, काहीतरी आवाज झाला आणि त्याला असं वाटलं की हा जो मुलगा आपण पकडलेला आहे हा मुलगा थंडीने मरून गेला असेल, म्हणजे उद्या सकाळी आपलं काहीही काम नाही. म्हणून तो आला बघायला. आधी त्याला असं वाटलं होतं की हा मुलगा थंडीने आपल्याला म्हणेल की अहो मला एखादं ब्लँकेट द्या हो पांघरायला, मला कपडे द्या हो. पण शीश कटे पर झुके नाही असा बाणा या मुलाचा होता. आणि त्याने काय केलं? मग पोलिसाला बघितलं. बघतात तो काय, हा मुलगा काय करत असेल मित्रांनो? झोपला असेल का? नाही. मग काय करत असेल? हा नाही, हा मुलगा काय करत होता? जोर काढत होता. जोर. तुम्हाला माहिती आहे व्यायामामध्ये जोरांचं महत्व. आणि जोर काढतो आहे आणि इतक्या कडाक्याच्या थंडीमध्ये त्याचं शरीर घामाने निथळत आहे. बघा मित्रांनो, थंडीचा प्रतिकार या मुलाने अशा पद्धतीने केला. त्या पोलिसाला फार आश्चर्य वाटलं की अरे बापरे, एवढी कडाक्याची थंडी आणि त्याला सुद्धा हा मुलगा मानला नाही. असे आमचे क्रांतिकारक होते. या मुलाची रवानगी दुसऱ्या दिवशी न्यायालयात केली. न्यायालयात त्याला न्यायाधीशांसमोर उभं केलं. उभं केल्यानंतर न्यायाधीशांनी त्याला विचारलं, काय रे तुझं नाव काय? माझं नाव आझाद. तू कुठे राहतो? तुरुंगात. तुझ्या वडिलांचं नाव काय? स्वातंत्र्य. आणि तुझे काम काय करतो? तर भारत माता स्वतंत्र होईपर्यंत तिची साधना मी करणार आहे. मित्रांनो, एक एक प्रश्न न्यायाधीश विचारतात आहे आणि हा उत्तरं देतो आहे आणि त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे की काय बोलतो ते, तू काय सांगतो ते. बरोबर आहे म्हणाला, माझं नाव आझाद आहे कारण मी तुमच्या हातात कधीही सापडणार नाही यापुढे, म्हणून माझं नाव आझाद. आणि जर यदा कदाचित सापडलो तर तुम्ही मला तुरुंगात ठेवणार, म्हणून माझं घर तुरुंग. तू पोलिसांना का मारलं? का मारलंस म्हणजे काय? निरपराध लोकांना ते मारत होते म्हणून मी त्यांना मारलं आणि माझी भारत माता स्वतंत्र होईपर्यंत जे कोणी असं करतील त्यांना मी मार देणार आहे. फार चिडले न्यायाधीश आणि त्यांनी काय सांगितलं, आत्ताच्या आता या मुलाला घेऊन जा आणि त्याला 15 कोड्यांची शिक्षा द्या. 15 कोडे. कोडे माहितीये? एक मोठा बेत असतो, तो पाण्यात भिजवतात आणि त्याच्याने फटके देतात. अशी 15 कोड्यांची शिक्षा. न्यायालयातले लोक सगळे हवालदिल झाले की एवढा कोवळा तरुण हा 15 कोडे कसं काय सहन करणार. पण नाही मित्रांनो, त्याने घोषणा द्यायला सुरुवात केली, भारत माता की जय, इन्किलाब जिंदाबाद. आणि असं करत करत त्याला नेलं. नेल्यानंतर कोड्याची शिक्षा जेव्हा देतात तेव्हा टिकटिकीला बांधतात. त्याला टिकटिकी म्हणतात की तो पळून जाऊ नये. एक फटका मारला, तुम्ही कसं छडी घेतली की तुम्ही मागे 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 जातात की नाही, मग तसं एक फटका मारला की तो पळून जाईल म्हणून टिकटिकीला बांधतात. याने नकार दिला. हा म्हणाला, मी टिकटिकीला बांधून घेणार नाही, तुम्ही मला कितीही कोडे मारा, मी सुटणार नाही. पण पोलीस ऐकतील का? त्यांना मार आठवत होता की आणि आपल्याला कसा मार दिलेला आहे. ते म्हणाले, नाही बाबा, तुला याला बांधावंच लागेल. आणि मग त्यांनी काय केलं, त्याच्या अंगावरचे सगळे कपडे उतरवले, फक्त लंगोट अंगावर राहू दिला आणि त्याला टिकटिकीला बांधलं. आला मारणारा, तो छोटा जो आहे तो घेतला आणि सुरू केलं, सपासप सपासप सुरू केलं. 1-2 कोडे झाले आणि त्याच्या तिळकांड्या उडाल्या रक्ताच्या, जमिनीवर वाहायला लागल्या.
जणू काही मातृभूमी रडायला लागली. मित्रांनो, हा म्हणतोय, कशाच आई भिजविती डोळे, उजळ तुझे हे ढाळ, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषकाल. हे माते, तू काळजी करू नकोस, माझं रक्त हे तुझ्यासाठीच आहे. आणि तो मोठ्या आनंदाने फटके खात होता. मारणारा थकत होता, पण हा आपला फटके खात होता. तेव्हा तो काय म्हणतो, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एका दिल में है. तुझ्या बाजूमध्ये किती जोर आहे ते मी पाहतो. मार, तू मला किती मारतोय. झालं, मारून झालं. इंग्रज मोठे धुळता असायचे. त्यांनी काय करायचे, ते आधी लोकांना मारायचं आणि मग काही किरकोळ पैसे त्यांच्या हातात द्यायचे. आणे होते तेव्हा. आणि मग काय केलं, मलमपट्टी करण्यासाठी. आणि तरुण गेला, तू आता मार खाल्ला ना, दमला, म्हणून 3 आणे त्याच्या हातावर दिले. 3 आणे दिल्यावर याचा फार संताप झाला. त्याने ते घेतले आणि त्याच्या तोंडावर मारून फेकले. मला हे तुमचे पैसे नकोय. आणि मित्रांनो, बाहेर पडला. बाहेर पडताना मनाची काय खुरकाट लागली की आजपर्यंत मी मार खाल्लेला आहे, आता मात्र मी मार खाणार नाही, तर मी मार देणार आहे, अशी प्रतिज्ञा करून बाहेर आला. बाहेर आल्याबरोबर सगळे लोक याच्या भोवती जमा झाले. सगळ्या लोकांच्या हृदय सिंहासनावर तो विराजमान झालेला होता. तुम्ही आजचा आपला क्रांतिकारक ओळखलाच असेल. काय त्याचं नाव? छान. आजचा आपला क्रांतिकारक आहे चंद्रशेखर आझाद. या चंद्रशेखर आझादांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी मध्य प्रदेशात झाबुआ जिल्ह्यामध्ये भौरा नावाच्या खेड्यामध्ये झाला. आणि मित्रांनो, अतिशय गरिबीची परिस्थिती, पण गरिबीची परिस्थिती असल्यावर सुद्धा उत्तम संस्कार होते. आणि माणसाला उत्तम संस्कार असले तर तो आयुष्यात खूप काही करू शकतो. असा हा आपला आजचा क्रांतिकारक. खूप खोडकर होता, तुमच्यासारखा खोडकर होता. शाळेमध्ये सगळ्यांना हैराण करून टाकायचा. आणि मग असं शिक्षण त्याचं थोडंसं पूर्ण झालं, थोडंसं प्रायमरी वगैरे अशी पूर्ण झाली. आणि मग त्याने असं ठरवलं की आता मला शिकायचं नाही, देशासाठी मला योग्य ते कार्य करायचं आहे. एकदा काहीतरी कारण घडलं आणि काहीतरी कारण घडल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला सपाटून मारलं. माहिती तुम्हाला, आता तुम्ही अगदी एकटे लाडाचे आहे, शक्यतोवर मार मिळत नाही, पण त्याच्या वडिलांनी त्याला मारलं आणि याला खूप मनाला ते लागलं. आणि त्याने असं ठरवलं की मी आता घरात राहणार नाही, मी घर सोडणार आहे. सांगितलं आईला, मी आता या घरात राहणार नाही. मित्रांनो, आईची अवस्था आपण सगळे जाणता. आई बिचारी, तिला सहन होत नाही की माझा मुलगा चांगला असावा, माझ्या जवळ असावा. आईने खूप विनवण्या केल्या हो, पण हा ऐकायला तयार नाही. शेवटी आईने काय केलं, गरिबीची परिस्थिती, त्या काळामधले 11 रुपये, मित्रांनो बघा किती त्या काळामध्ये, आणि त्या काळामध्ये 11 रुपये त्याच्या हातावर ठेवून म्हणाला, तू जातोय पण हे पैसे तुझ्याजवळ ठेव आणि अडचणीला तुला ते कामात येतील. आणि ते पैसे घेऊन हा निघाला आहे. ते पैसे जरी होते तरी गाड्या होत्या का हो तेव्हा आजच्या की चला तिकीट काढलं, बसलं, गाडी खाली निघालं. कुठे जायचं होतं याला? मुंबईला जायचं होतं. आणि हा कुठे होता? मध्य प्रदेशात. मध्य प्रदेश आणि मुंबई तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किती अंतर आहे, माहिती आहे ना? मग काय करावं? गाडी तर नाहीये. रात्रभर हा धावत राहिला वेड्यासारखा आणि 40 मैल अंतर त्याने रात्रीतून कापलं. 40 मैल अंतर कापलं, एका खेड्यावर तो आला आणि तिथून त्याला गाडी मिळाली. तिथून मुंबईला आला. मुंबईला आल्यावर काय, मुंबई म्हणजे जीवाची मुंबई असते हे तुम्हाला माहिती आहे. त्याला थोडंच माहिती होतं. तेव्हा अशी काही परिस्थिती नव्हती. आणि आता त्याच्यासाठी काही तिथे होतं का की घर आहे, शाळा आहे, काहीतरी आहे, तू ये इथे आणि राहा? काहीच नव्हतं मित्रांनो. भूक तर सपाटून लागलेली होती. काय करावं? एक हॉटेल दिसली समोर. तिथे भांडी घातली आणि भांडी घातल्यानंतर कळलं की आता आपल्याला जेवायला मिळणार आहे. काही दिवस तेच काम केलं भांडी घातल्याचं.
आणि तसं मुंबईमध्ये तपास करत राहिला की कुठे काही आपल्याला तपास लागतोय का, क्रांतिकारकांचा काही तपास लागतोय का असं बघत गेला. बघितल्यानंतर अजून काही होत नव्हतं. मग एका जहाजावर खलाशाची नोकरी मिळाली. त्या जहाजावर काम करायला लागला. पण तिथे सुद्धा त्याचं मन रमलं नाही. कारण काय होतं, सलाम, सारखा सलाम करायचा. याला ते मान्य होतं का, नाही. शीश कटे पर झुके नाही अशी वृत्ती त्याची. तो कशाला सगळ्यांच्या समोर नतमस्तक होईल. त्याने ती पण नोकरी सोडली. शरीर अगदी क्रूश झालेलं होतं आणि त्याला मग आठवण आली की वडिलांनी एकदा सांगितलं होतं की काशीमध्ये फुकट संस्कृत शिकायला मिळतं. मग त्याला आठवलं आणि मग तो काशीला गेला. तिथे संस्कृत शिकण्यासाठी त्याने सुरू केलं. संस्कृत शिकत असताना त्याला खूप त्याच्यामध्ये गोडी निर्माण झाली. त्याच्या तब्येतीची सुद्धा जरा काळजी घेतली गेली आणि तो पुन्हा पहिल्यासारखा बलवान झाला आणि मग तिथे काही काँग्रेसच्या बैठका व्हायला लागल्या. या बैठकांना तो हजर राहायला लागला. बैठकांना हजर राहताना अशीच एक बैठक चाललेली होती. निषेधार्थ झालं, सगळ्यांचं बोलणं चाललेलं होतं. हा अगदी शांत चित्ताने ऐकत होता. आणि मग एकाने काय सांगितलं, जे मुख्य होते त्यांनी, की आता सगळं काम वाटलं गेलं आहे पण एकच काम शिल्लक राहिलेलं आहे. कोणतं काम, पोलीस कचेरीत जाऊन काँग्रेसची पत्रकं चिकटवायची आहे. एक पत्रक जे आहे ते चिकटवायचं आहे. हे काम सोपं होतं का रे? इंग्रजांचा काळ होता आणि पोलीस कचेरीत जायचं, नुसतं जायचंच नाही तर तिथे पत्रक चिकटवून यायचं. कोणीही उचलं नाही मित्रांनो. हा पुढे झाला आणि म्हणाला, मी ते काम करणार आहे. सगळे आश्चर्याने याच्याकडे बघायला लागले. तू हे काम करशील? हो म्हणाला, मी हे काम करणार आहे. ठीक आहे. त्याच्याजवळ ते पत्रक दिलं. हा निघाला. पत्रक ठेवून दिलं आणि निघाला. फिरत पोलीस कचेरीजवळ गेला. गेल्यानंतर तिथे सगळं त्यांनी इकडून तिकडून सगळीकडनं पाहून घेतलं. कोण कोण आहे, काय आहे, कसे असतात, सगळं बघून घेतलं. आपल्याला पत्र कुठे चिकटवता येईल इथपर्यंतची सगळी माहिती काढून घेतली. लांबून काढल्यानंतर घरी आल्यानंतर रात्रीच्या वेळी एका मित्राला त्याने सांगितलं की हे जे पत्रक आहे हे माझ्या पाठीला उलट चिकटव. आणि त्याने त्याच्या पाठीला थोडंसं असं चिकटवून दिलं, उलट चिकटवलं. झालं. अंधार पडलेलाच होता. हा गेला पोलीस कचेरीमध्ये. तिथे पोलीस होते. असंच इकडे तिकडे काहीतरी गोष्टी केल्या. मी परगावचा आहे, हो मी रस्ता विसरला आहे, असं करत करत त्या पोलिसाला बरोबर गोलमाल केलं. एका भिंतीजवळ गेला आणि हळूच पाठ भिंतीला टेकवली. अलगदपणे ते पत्रक भिंतीला चिकटवलं. झालं तिने काम करते. भिंतीला चिकटवलं आणि हा येऊन झोपून गेला. दुसऱ्या दिवशी हे गदारोळ सगळीकडे पोलिसांचा. पोलीस कचेरीत येऊन कोण हे पत्रक लावून गेला? कोणालाच माहिती. कोण लावून गेला? सगळ्यांना मात्र याची सगळेजण स्तुती करायला लागले. सिंहाच्या गुहेत जाऊन सिंहाचे दात मोजून तो आला. इतकं धाडस मित्रांनो त्याच्या अंगी होतं. मग असे हे आमचे क्रांतिकारक की त्यांच्या अंगी खूप धाडस आहे. त्यानंतर मित्रांनो 30 ऑक्टोबर 1928 या रोजी एक मोर्चा लाला लजपतराय यांच्या मार्गदर्शनाने निघाला होता. कुठला होता तो? सायमन गो बॅक, सायमन कमिशन. त्या विरोधामध्ये मोर्चा होता आणि त्या मोर्चामध्ये लालाजी स्वतः होते. लाला लजपतराय, पंजाब केसरी, पंजाबचा सिंह ज्यांना म्हणत होते ते लाला लजपतराय या मोर्चात होते. तरुणांनी त्यांच्या भोवती कडं केलं होतं त्यांच्या रक्षणासाठी. आणि कडं केलेलं असताना स्कॉट जो होता त्याने सॉन्डर्सला हुकूम केला की यांच्यावर लाठीमार करायचा आहे. आणि हा जो सॉन्डर्स होता हा अतिशय दुष्ट प्रवृत्तीचा होता. त्याने त्या तरुणांवर तर केलाच आणि तरुणांचं फळं घेऊन लालाजींपर्यंत पोहोचला. लालाजींची
जी प्रतिमा आहे ती तुम्ही पाहिली असेल, किरकोळ झालेली अशी होती, खूप असं हे नव्हते, ते बलदंड नव्हते. आणि हा सॉन्डर्स गेला आणि त्याने काय केलं, मोठमोठाने मुठींचे प्रहार त्यांच्या छातीवर लगावले. छातीवर लगावल्यामुळे लालाजी तिथेच कोसळले मित्रांनो. त्यांना ताबडतोब दवाखान्यामध्ये नेण्यात आलं आणि त्यानंतर 17 नोव्हेंबर 1928ला लालाजींनी शेवटचा श्वास घेतला. पंजाब केसरी लाला लजपतराय आपल्यातून निघून गेले. क्रांतिकारकांना अतीव दुःख झालं आणि त्यांनी भीष्म प्रतिज्ञा केली की आता आम्ही स्वस्थ बसणार नाही, आम्ही याचा बदला घेणार आहोत. मग सॉन्डर्सला तर त्याने काय केलं, पत्रकं लावली. मग कोणी, क्रांतिकारकांनी. आधी यांनी लावली की आझाद हा सॉन्डर्स आहे ना, याला माहित होतं की हे काम कोणाचं आहे, आझादचे, सगळी कामं आझादच करतो. मग त्यांनी पत्रकं लावली शहरामध्ये. काय पत्रकं लावली, आझादला जो कोणी पकडून देईल त्याला 5,000 रुपयाचं इनाम दिलं जाईल. त्या काळात ते 5,000. लगेच 8 पत्रकं लावली. दुसऱ्या दिवशी त्या पत्रकांच्या शेजारी रक्ताने लिहिलेली पत्रकं, आम्हाला पकडून द्या, सरकारपेक्षा जास्त बक्षीस आम्ही देऊ. आणि सरकारला चेतावणी होती की तुम्ही जर असेच वागलात तर तुम्हाला लवकरच हे राज्य सोडून जावं लागेल. सॉन्डर्स तर खूप घाबरला. रक्ताने लिहिलेली पत्रकं भर दिवसा आणि आमच्या पत्रकांच्या शेजारी त्याला सगळीकडे दिवस रात्र त्याला आझादचं भूत दिसायला लागलं. झोप येईना, अन्न गोड लागेना, कुठे जायची इच्छा होईना, किती तरी दिवस घराच्या बाहेर पडला. आणि यांनी तर ठरवलं होतं की सॉन्डर्सचा बदला घ्यायचा आहे. मग काय केलं, सतत पार्टीवर राहिले. सॉन्डर्स कुठून येतो, ऑफिसमध्ये केव्हा जातो, कसा निघेल, याची निराशाच व्हायची. एक दिवस मात्र आता सॉन्डर्सला असं वाटलं की आता यांना माहित असेल की सॉन्डर्स काही निघत नाहीये आणि तो ऑफिसमध्ये गेला. लगेच त्यांना वार्ता कळली की हा आलेला आहे. सॉन्डर्स ऑफिसमधून निघाला आणि तिथे भगतसिंह, राजगुरू, चंद्रशेखर आझाद हे दबाव धरून बसलेले होते बाहेर. आणि एक त्यांचा दुसरा क्रांतिकारक ऑफिस जवळ उभा होता. तो निघाल्याबरोबर याने काय केलं, गोविंदा आला रे. म्हणजे काय, त्याला कळलं का सॉन्डर्सला गोविंदा आला म्हणजे कोण. पण या क्रांतिकारकांना कळलं की गोविंदा आला म्हणजे सॉन्डर्स निघाला आहे. ताबडतोब सगळ्यांच्या पिस्तुलातल्या गोळ्या सॉन्डर्सचा नेट धरून त्याच्यावर घातल्या. त्याच ठिकाणी सॉन्डर्स कोसळला. अशा प्रकारे सॉन्डर्सचा खून केला आणि सगळे पसार झाले. सगळी गुप्तचर यंत्रणा कामाला लागली की काही करायचं आणि आझादला पकडायचं आहे. पण आझाद पकडला जाईल का, कुठे लपला असेल तो, कोण अंदाज करतय, कुठे असेल आझाद कुठे असेल, तुरुंगात कसा जाईल, तो पकडलाच नाही अजून. काय करत असेल तो, आश्रमात. ठीक आहे, थोडासा हा आला. त्याने काय केलं आझादने, लांब दाढी, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, भगवे वस्त्र असा वेश परिधान केला. ओम नमः शिवाय, जय भोले शिवशंकर जोरजोराने चाललंय आणि पोलिसांच्या समोरून चाललंय. येईल लक्षात पोलिसांना नाही. पोलीस विचारत होते, का हो बाबा तो आझाद तुम्हाला दिसला का. अहो तो आझाद का, त्याच्यावर बक्षीस लागलंय तो. नाही, पण तो दिसला ना तर मी तुम्हाला कळवेन बरं का. चालले बाबा पुढे. असं करत करत आझाद त्यांच्या तावडीतून सुटला. आता हा आपला आझाद. सुटल्यानंतर वेषांतर करूनच तो बरेच वर्ष राहिला. आणि त्यानंतर वेषांतर करून राहत असताना एकदा काय झालं, एका ठिकाणी या लोकांना खारा कोणी द्यायचं नाही मित्रांनो, कारण इंग्रज ज्यांनी त्यांना आश्रय दिला त्यांना सुद्धा मारायचे. निघाल्यानंतर एका या ठिकाणी तो आश्रयाला आला. आश्रयाला आल्यानंतर त्यांनी त्याला वचन दिलं होतं की आम्ही हे कोणाला कळू देणार नाही की आमच्याकडे तू आहे. पण मित्रांनो, त्या घरामध्ये जी स्त्री राहत होती ती सगळ्यांचं व्यवस्था करत होती, जेवण वगैरे सगळं देत होती वेळेवर.
पण तिच्याकडे एक तरुणी आली आणि ह्या तरुणीने आझादांना पाहिलं. आझादांना पाहिल्यानंतर तिच्या मनात चलबिचल झाली. हा जबाबदार होत्या दिसायला, तिला आकर्षण वाटलं त्यांच्याविषयी. आणि मग तिने काय केलं, आझाद गच्चीवर होते, ती गच्चीवर गेली आणि त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करायला लागली. माझं तुमच्यावर प्रेम आहे, मला तुम्ही आवडला आहात. पण मित्रांनो, ज्याला कशाचाही मोह नव्हता तो ऐकणार थोडीच आहे. त्याने काय केलं, त्या तरुणी जशी जशी बोलायला लागली त्याने डायरेक्ट गच्चीवरून उडी मारली. गच्चीवरून उडी मारली आणि मंदिरात पसार झाली. शेवटी ज्या घरात ते राहत होते त्या घरातले लोक त्यांना समजवायला गेले की अहो असं नाही होणार, आज झालं पुढे नाही होणार. ती तरुणी सुद्धा गेली, त्यांना नमस्कार केला, डोळ्यातून गंगा यमुना वाहत होत्या की मी खरंच चुकले, भारत मातेचे असे सुपुत्र आणि माझ्या मनात नाही ते आले. बघा केवढा मोह टाळला आहे. दुसरं एक मोहाचं, क्रांतिकारकांच्या आयुष्यात मोहाचे बरेच प्रसंग आले पण त्यांनी टाळले. आज तुम्हाला सुद्धा बऱ्याच मुलांना आवडतात बघा चित्र वेगवेगळी, सिनेमातल्या नट्या असतात, आम्ही जप्त करून घेतो, बरोबर ना, वहीवर असतात, कधी पॉकेटमध्ये असतात, कधी डायरीत असतात आणि मग आम्हाला काही काम नसतं, आम्ही बघितलं की ते लगेच जमा करून घेतो. असंच त्यांच्या खोलीमध्ये एकदा राजगुरूने एका सुंदर स्त्रीचं चित्र लावलं. लग्न तर कोणाचे व्हायचा प्रश्नच नव्हता, त्यांना करायचंच नव्हतं, पण तरी त्याने एका सुंदर स्त्रीचं चित्र लावलं. झालं, आझाद आले. आझाद आल्यानंतर त्यांनी ते चित्र पाहिलं आणि त्यांना खूप संताप झाला. त्यांनी ते चित्र पटकन काढलं आणि फाडून टाकलं. अगदी बारीक बारीक तुकडे गेले. बारीक बारीक तुकडे गेल्यावर इकडे राजगुरू संतापला. हे काय केलं तू, का म्हणून चित्र पाहिलं? हो म्हणाला, हे आपल्यासाठी योग्य नाही. मग तू जगातल्या सगळ्या सुंदर गोष्टी नष्ट करणार आहेस का? नाही, सगळ्या सुंदर गोष्टी नाही, पण ज्या आपल्याला मोहामध्ये पाडणार आहेत त्या गोष्टी मी इथे लावू देणार नाही. त्यांनी असं सांगितलं, मित्रांनो नीट ऐका, आपण बलिवेदीवर जाणाऱ्यांनी शुक्राच्या चांदणीचं स्वप्न पाहायचं नाही. शुक्राच्या चांदणीचं स्वप्न पाहायचं नाही तर ध्रुव ताऱ्याचं स्वप्न पाहायचं आहे. का बरं ध्रुव तारा सांगितला? सर्वात तेजस्वी. आणखी अजून मला अपेक्षित उत्तर नाही मिळालंय. कायम एकाच ठिकाणी असतो, कितीही कष्ट झाले, तुम्हाला माहिती ध्रुवाची गोष्ट सगळ्यांना माहिती, कितीही हाल अपेक्षा आल्या तरी तो अढळ असतो, त्याचं स्थान अढळ असतं. असं आमचं क्रांतिकारकांचं स्थान अढळ आहे. म्हणून या प्रकारच्या गोष्टी आपल्याला दूर करायच्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, भगतसिंह आझाद बरोबरच असायचे, थट्टा करायची एकमेकांची, तुम्ही करतात ना तशी थट्टा. मग भगतसिंग काय म्हणाला, का रे आझाद, तू नेहमी झाशीला जातोस, नेहमी जायचे हे झाशीला, मग तू नेहमी झाशीला जातोस म्हणजे तुझी कोणीतरी प्रेमिका तिथे असली पाहिजे, तू आम्हाला सांगत नाही आणि तिथे गुपचूप जातोय. आझाद म्हणाला, हो आहे. बापरे, आता याने कॅलेंडर फाडून टाकलं आणि आता हा सांगतो की माझी प्रेमिका आहे. म्हणजे काय, सगळेजण पूर्ण झाले. काय, तुझी प्रेमिका आहे? हो, ती माझ्याबरोबरच असते नेहमी. सगळ्यांची उत्सुकता शिगेला, तुझ्याबरोबरच नेहमी असते, तर कोण आहे ती सांगणारे. काय केलं, पटकन कमरेवरचं पिस्तूल काढलं आणि छताकडे रोखलं, ही बघा माझी प्रेमिका, ही 24 तास माझ्या बरोबर असते. सगळे जण खळखळून हसले की आझादने कसं आपल्याला फसवलं आहे. त्यानंतरची आणखीन एक गंमत तुम्हाला सांगते. कंटाळले का? एक गंमत तुम्हाला सांगते. फाशी देणार आहेत असं सगळ्यांना माहित होतं की आपल्याला केव्हा तरी एक तर शहीद व्हायचे, एक तर फाशी देणार आहेत, बरोबर आहे. मग अशीच थट्टा चाललेली होती. भगतसिंह काय म्हणाला, अरे आझाद, तुला जर इंग्रजांनी पकडलं ना तर तुला फाशी देण्यासाठी 2 लागतील. 2 का बरं?
एक गळ्यात आणि एक तुझ्या पलदंड पोटासाठी. ते वजनच होणार नाही म्हणे, म्हणून 2 दोर लागतील. पुन्हा सगळेजण खळखळून हसले. त्यावेळी याला 2 दोर लागणारे. मग यांनी काय सांगितलं, भगत मी तुला प्रतिज्ञा करून सांगतो की मी जीवाजीव असेपर्यंत या दुष्ट इंग्रजांच्या हातात कधीही सापडणार नाही. अशी प्रतिज्ञा निघाले. सगळेजण निघाले. कुठेतरी क्रांतिकारकांचं जीवन मोठं हलाखीचं असतं मित्रांनो. इतकं हलाखीचं की त्यांना कोणीही आश्रय देत नाही. एक पडकी इमारत होती 2 मजली. असं पोळ्यांची गळमट सगळीकडे आलेली आणि त्या इमारतीमध्ये त्या मोठ्या मालकाने अगदी नाराजीने सांगितलं की ठीक आहे, रात्रभरच राहायचंय ना, राहा तुम्ही, पण सकाळ झाली की लगेच निघून जायचं. चालेल म्हणाले. थोडीशी डाळ वगैरे अशी बाजूला केली आणि मग तिथे त्यांनी, रात्रीची वेळ होती, झोप आलेली होती, सगळे झोपले. झोपल्यानंतर साधारणपणे मध्यरात्रीच्या सुमारास हसण्या खिदळण्याचा आवाज आला. हसण्या खिदळण्याचा आवाज आल्याबरोबर यांचा एक मित्र जागा झाला. त्याला असं वाटलं की कोणीतरी आपल्या मागावर आलंय, त्यांना माहिती आहे की हे इथे लपलेले आहेत. त्यांनी काय केलं, दार उघडलं का? नाही, दार उघडायचा प्रश्नच नाही. मग काय केलं, दाराला जी फट होती त्या फटीतून बाहेर पाहिलं. फटीतून बाहेर पाहिलं, बघतो तर काय, 2 लाल डोळे, त्याच्यातून प्रकाश निघतो आहे, पांढरे कपडे आहेत आणि स्वैर त्या आकृत्या नाचतात आहे. बाप घाबरून गेला तो. हा काय प्रकार आहे? दुसऱ्या मित्राला उठवलं, अरे बघ रे तिकडे बाहेर काय चाललं आहे. तो उठला, फटीतून पाहिलं, त्यालाही ते, तो पण घाबरला. असं करत करत 3-4 सगळे उठले. जाम घाबरले की हे काय आहे असं. क्रांतिकारक निधड्या छातीचे की बंदुकीच्या गोळ्या झेलायला केव्हाही तयार, आणि अशा क्रांतिकारकांना ते दृश्य नवीन होतं. ते पाहून दरदरून घाम फुटला. आता करायचं काय? आझादला उठवलं, अरे आझाद उठ, परत ते बाहेर काहीतरी आहे. अजून वेळ झाली नाहीये, मला झोपू दे, माझी झोप झाली नाहीये. आझाद काही उठेना. शेवटी त्यांनी गौरीने त्याला हलवलं आणि सांगितलं, उठ बरं आता, बघ बरं काय आहे. आझादने पाहिल्यानंतर त्यालाही थोडंसं असं वाटलं की हे काय प्रकार आहे, पण त्याला एक विश्वास होता की आम्ही चांगलंच करणार आहोत, त्यामुळे आमच्या पाठीशी सगळ्या चांगल्या शक्ती आहेत. त्यांनी काय सांगितलं यांना, माझ्या मागून सगळ्यांनी यायचं आहे. पिस्तूल काढली बरोबर, आणि येताना जे जे दगड दिसतील ते दगड सगळ्यांनी उचलायचे आहे. दगड हातात घेऊन सगळे निघाले आणि मी सांगेपर्यंत कोणीही आवाज करायचा नाही. ते झाल्यानंतर आझादने काय केलं, थोडासा पुढे आला आणि ऑर्डर दिली की चला दगड मारा पटापट. दगड मारता बरोबर त्या आकृत्या सगळ्या वेगाने पळायला लागल्या आणि पळून एक भिंत होती, ती भिंत ओलांडून पसार झाल्या. मग यांना कळेना की काय आहे. अजून पण एक आकृती झाडाला लटकत होती. भीती होती मनात. तिथे गेले आणि त्याला दगड मारला, ते खाली पडलं आणि ते काय होतं, एक मोठा पांढरा अंगरखा होता. मित्रांनो सगळे हसायला लागले की आपण काय घाबरलो यांना, पांढरा अंगरखा. आणि मग सकाळी पेटवर निघून गेले. पण हा सगळा प्रकार कोणी केला होता, तिथे एक मुलींचं हॉस्टेल होतं आणि मुलांचं हॉस्टेल होतं. मुलांच्या हॉस्टेलमधल्या मुलांनी ठरवलं की मुलींना रात्री घाबरवायचं आणि त्यांनी हा प्रकार केला होता. सकाळी सगळे त्या इमारतीजवळ आले, त्या मालकाजवळ, आणि सगळे कोणाच्या डोक्याला बांधलेला, कोणाचा हात गळ्यात, कोणाचा पाय लंगडा, आणि म्हणाले अहो इथे कोण सैतान आले होते तुमच्या इथे, बघा आमची हालत कशी केलेली आहे. आता थोडासा सुद्धा विरंगुळा या क्रांतिकारकांना एखाद्या हिरवळीसारखा होता आणि ते सतत त्याच्यामुळे कार्यरत राहत होते. अशा पद्धतीने मित्रांनो आझाद कार्यरत राहत होता. त्यानंतर वीरभद्र तिवारी, आझादने एक गुप्तचर नेमलेला होता, त्याचं नाव होतं वीरभद्र तिवारी, आणि हा सगळ्या बातम्या क्रांतिकारकांना पुरवायचा. हा वीरभद्र तिवारी, सगळेच क्रांतिकारक जेमतेम अगदी गरिबीच्याच परिस्थितीचे होते.
त्याची आई त्याच्या कुठेतरी राहत होती आणि हा एकदा आईला भेटायला गेला असताना तो घरमालक त्याच्या आईला खूप भांडत होता, त्याच्या आईला ओरडत होता, तू या घरातून निघून जा, मला भाड्याचे पैसे दे, नाहीतर या घरातून निघून जा. याने पाहिलं आणि हा परत आला. याच्या खिशात काही पैसे नव्हते द्यायला, पण मनात सारखं अपमान की माझ्या आईचा अपमान घरमालकाने केला आहे, मी पैसे देऊ शकत नाही, सतत तो विचार त्याच्या डोक्यात होता. आणि त्याच वेळेला आझाद त्याच्या समोर आला. आझादने त्याला उठवलं, हलवलं, काय रे काय करतोय. तेव्हा तो त्याची तंद्री एकदम सुटली ती आणि त्याने पाहत होता आझाद आहे. मग आझादने सांगितलं की आता इथलं कार्य अगदी थोडं राहिलं आहे, मी आता विदेशात जाणार आहे. एवढं बोलणं झाल्यानंतर हा वीरभद्र तिवारी काय म्हणाला, किती वर्षापासून आईची भेट नाही, बिचारी माऊली डोळ्यात आसवं आणून तुझी वाट बघते आहे, एकदा तरी आईला भेटून जा, विदेशात जाण्यापूर्वी एकदा आईला भेटून जा. पण मित्रांनो, आझादला माहित होतं की मी जर आईला भेटायला गेलो तर माझ्या पायात बेड्या पडणार आहे आणि म्हणून तो नाही म्हणाला. पण या वीरभद्रने इतकी त्याला जबरी केली की शेवटी आझाद तयार झाला. मग भेट कुठे ठरली, आईच्या घरी नाही, अल्फ्रेड पार्क मध्ये याने सांगितलं की तू 4:30 वाजता ये, मी तुझ्या आईला घेऊन येतो. सांगितलं, बरं ठीक आहे. आझाद हो म्हणाला. आणि मग या वीरभद्र तिवारीच्या डोक्यात एक काळा विचार आला. कोणता तो काळा विचार, की आझाद येणार आहे आणि माझ्या आईचा अपमान झाला आहे, पैशांची गरज आहे, मी जर इंग्रजांना कळवलं तर ते मला इनाम देतील आणि त्या इनामातून मी माझ्या आईच्या अपमानाचा बदला घेईन. बस विचार यायची वेळ मित्रांनो. पण थोडंसं मित्राविषयी काहीतरी बोलतो म्हणून त्याने काय केलं, पोलीस चौकीला गेला. आणि पोलीस चौकीला जाताना त्याने काय सांगितलं, वेळ ठरली कितीची होती, 4:30, आणि यांनी सांगितलं 6:30 वाजता आझाद येणार आहे. थोडंसं उशिराचं सांगितलं की तो आझाद वेळ घेऊन आईला घेऊन जाईल असं, म्हणून उशिराची वेळ सांगितली. पोलिसांना बातमी दिली, मोठी आशा की आता आपल्याला 5,000 रुपये मिळणार आहेत. मिळाले का? मग काय झालं असेल, नाही, वीरभद्र तिवारीला पैसे मिळाले का? मग काय नाही, त्याला अटक केली पोलिसांनी. मोठे दुर्द होते ते, अटक करून घेतली त्याला, पैसे तर काही दिले नाही. आणि मग त्याला खूप वाईट वाटलं की अरे मी हे काय केलं, मला पैसे तर मिळाले नाही पण माझ्या मित्राचा जीव मी संकटात घातलेला आहे. आणि मग त्याला आझादचं वाक्य आठवलं की आपणच आपल्या पराभवाला कारणीभूत असतो, शत्रू कधीच आपला पराभव करू शकत नाही. आणि पण मित्रांनो, आता वाईट वाटून काही उपयोगच नव्हता. आझाद तर इकडे निघाला. आझाद बरोबर सुखदेव होता. सुखदेवनी सायकल बरोबर घेतलेली होती आणि सुखदेव बाहेर आला, सायकल घेतली बरोबर. आझाद आणि सुखदेव अल्फ्रेड पार्कच्या दिशेने निघाले. बागेच्या प्रवेशद्वारापाशी एक संशयित होता, आणखी बघत होता तो यांच्याकडे. पण आझादने तिकडे दुर्लक्ष केलं, जाऊ दे असेल कोणीतरी. आणि ते दोघं अल्फ्रेड पार्क मध्ये आले. तिथल्या हिरवळीवर निवांत बसले. त्या हिरवळीला सुद्धा खूप धन्य वाटलं मित्रांनो की 2 क्रांतिकारक आज माझ्याजवळ बसलेले आहेत. इतका निवांतपणा कधीही त्यांना मिळाला नाही. 4:30 वाजले. आतुरतेने आईची वाट बघतात की आता माझी आई येईल, मी कडकडून मिठी मारेल माझ्या आईला. 4:30 वाजले, 5 वाजले, तरी सुद्धा आई आली नाही. मग सुखदेव काय म्हणाला, अरे आझाद थांब, मी आत्ता जाऊन पाहून येतो की आई का आली नाही, तू इथेच थांब. सुखदेवने सायकल घेतली आणि गेला आझादच्या घरी. तिथे गेल्यावर त्याला जे दृश्य दिसलं, काय दृश्य होतं, घराभोवती सगळे पोलीस होते. पोलिसांचा पहारा होता. कशी येईल आई? सुखदेवला कळून चुकलं की हा नक्की काहीतरी डाव आहे.
तो तितक्याच वेगाने जोरजोरात सायकल चालवत बागेमध्ये आला. बागेमध्ये आल्यावर वेळच नव्हता. त्याने पाहिलं की DSP, आणि तुम्हाला एक सांगितलं मी की तो जो संशयित होता तो दलिचंद नावाचा होता. त्याने सुद्धा काय केलं, गुप्तचर विभागाला वार्ता कळवली की आझाद इथे आलेला आहे. त्यामुळे दोघांच्या याची खात्री झाल्यावर लगेच पोलिसांची गाडी आली. DSP नॉर्थ बॉवर गाडीतून उतरत होता. 3 पोलीस होते बरोबर, आणि तो उतरता उतरता सुखदेवने पाहिले पळत पळत आझादपर्यंत आला. थोड्या अंतरावर खाणाखुणांनी शब्दांनी धाप लागलेली होती, आणि काही स्थितीत खाणाखुणांनी आझादला सांगितलं की असं असं काहीतरी आहे असं तो सांगतोय. आझाद त्याला सांगतोय की तू निघ इथून, तू पसार हो, तू तुझा जीव वाचव. मित्र आहे, जाणार ना सोडून संकटात? नाही, तो जाईना. आझादने त्याला आज्ञा केली की तू इथून ताबडतोब निघून गेला सुखदेव. आणि अजून ही अगदी काही सेकंदाच्या आत घटना घडली मित्रांनो. आणि DSP नॉर्थ बॉवर आझादच्या समोर 30 फुटांवर उभा होता. 30 फुटांवर उभं राहून, कोण आहे तू, तुझं नाव काय, असं म्हणून त्याने गोळी झाडली. गोळीचा प्रत्युत्तर आझादने गोळीनेच दिलं. 2 पिस्तूल त्याने त्या दिवशी बरोबर घेतलेल्या होत्या, आणि गोळीने प्रत्युत्तर दिलं. हा नॉर्थ बॉवर चिडला. त्याने 2 गोळ्या मारल्या. एक गोळी आझादच्या मांडीत लागली आणि दुसरी छातीमध्ये लागली. झालं, काम संपलं का? नाही. इतके सहजासहजी आमचे क्रांतिकारक नव्हते स्वीकार करायला पराभव. आझादने काय केलं, हाताने छातीची जखम घट्ट दाबली, मांडी लंगडते आहे, आणि काही स्थितीमध्ये त्याने DSP नॉर्थ बॉवरच्या उजव्या पंजावर गोळी झाडली. गोळी झाडल्याबरोबर बंदूक खाली पडली आणि त्याच्या हाताच्या चिंधड्या उडाल्या की आता तो बंदूक हातात धरू शकणार नव्हता. तो पूर्ण भेदरून गेला. आणि भेदरून गेल्यावर त्याने असं ठरवलं की आता मी पळतो. जीपकडे निघालाय. जीपकडे गेला. आझादवर 2 पिस्तूल होते. त्याने मनात आणलं असतं तर नॉर्थ बॉवरचा तिथे खून तो करू शकला असता. पण आमचे संस्कार खूप महान आहेत मित्रांनो. निशस्त्र शत्रूवर हल्ला करायचा नाही, म्हणून त्याने त्याला सोडून दिलं. पण काय केलं, जीपला टायरवर गोळी मारली आणि जीपचं टायर पंक्चर केलं. म्हणजे त्याला तिथून पळू दिलं नाही. हे होत नाही तोपर्यंत 40 पोलीस असलेले, सशस्त्र बंदूकधारी पोलीस असलेले दुसरी व्हॅन आली आझादला पकडण्यासाठी. आझादने पाहिलं, तो मनाशी हसला. अरे, एकट्याला पकडायला 40 पोलीस, हाताला यायला लागलं 40 स्थितीत. आणि मग म्हणतो कसा, बरोबर आहे, मी काही कोणी सोम्या गोम्या आहे का? मी कोण आहे? क्रांतिकारकांचा सेनापती आहे, आणि म्हणून मला पकडायला एवढे पोलीस लागणारच आहे. पोलीस आले, बराबरा गोळ्या सुटतात. आझादने पटकन एका जांभळाच्या झाडाचा आश्रय घेतला. जांभळाच्या झाडामागे तो लपला आणि तिथून प्रत्युत्तर देत होता पोलिसांना. गोळ्यांवर गोळ्या झडत होत्या मित्रांनो. आणि मग असं करत असताना एक विश्वेश्वर ठाकूर नावाचा गद्दार, आपलाच विश्वासघाती माणूस, त्याने आझादवर गोळी झाडली. झाडल्याबरोबर ती जवळून गेली. चुकला त्याचा नेम. आणि नंतर जेव्हा तो पटकन झाडाच्या मागून आला तेव्हा आझादने त्याच्या तोंडावर गोळी मारली आणि त्याला तिथेच संपवला. असा हा विश्वासघाती गद्दार, त्याचा अंत तिथे आझादने केला आहे. पोलीस येतात आहे, पोलीस गोळ्या झाडतात आहे. हा काय करतो, 40 स्थितीत, स्थिती कशी आहे बघा त्याची. 40 स्थितीत बागेमधले जे मुलं आहेत, स्त्रिया आहेत, त्यांना काय सांगतात, अरे तुम्ही पळा, तुम्ही इकडे येऊ नका, तुमचा जीव धोक्यात आहे. आणि जे पोलीस होते 40, त्यामध्ये काही हिंदुस्थानी आपलेच पोलीस होते बरेच, त्यांच्यावर त्याने गोळी झाडली नाही. तो त्यांना काय सांगत होता, हिंदुस्थानी कुत्र्यांनो तुम्ही मागे फिरा, तुमच्यावर मी गोळी घालणार नाही. कारण रक्त होतं मित्रांनो, देशबांधव होते, जरी गद्दार असले तरी देशबांधव होते. आणि इतिहास असं सांगतो की 40 पोलिसांपैकी 12 पोलिसांनी फक्त हवेमध्ये गोळीबार केला, आझादला केलाच नाही. सगळं झालं, चालू आहे गोळीबार, आणि शेवटी आझाद जवळच्या गोळ्या संपल्या. एकच गोळी शिल्लक आहे. आता काय करायचं, एकच गोळी शिल्लक आहे. आणि भगतला दिलेली प्रतिज्ञा त्याला आठवली.
मी कधीही जिवंत या इंग्रजांच्या हातात सापडणार नाही. मित्रांनो, पटकन बंदूक उचलली, कानाच्या मागे लावली आणि चाप ओढला. आणि हा असा आमचा क्रांतिकारक जांभळाच्या झाडाच्या पायथ्यापाशी त्या झाडाचं आभार व्यक्त करत खाली कोसळला. कोसळल्यानंतर सुद्धा अर्धा तास पोलिसांच्या कैदी चालू होत्या. त्यांना खात्री नव्हती की आघात गेला आहे असं. अर्ध्या तासानंतर काहीच प्रत्युत्तर येत नाही म्हणून जेव्हा पोलीस पुढे पुढे आले तेव्हा परत 10 फुटावर आल्यावर आझाद दिसला. निपटीत पडलेला आहे आणि निपटीत पडलेला असताना देखील त्याच्या पायावर 3 गोळ्या घालण्यात आल्या की हा नक्की गेला आहे ना, नाही तर हा उठेल आणि पुन्हा आपल्याला मारेल. आणि मग या 3 गोळ्या परत घातल्या. मित्रांनो, जेव्हा त्याच्या शरीराचं पोस्टमॉर्टम केलं गेलं तेव्हाचा रिपोर्ट असं सांगतो की त्याच्या शरीरात 78 बंदुकीच्या गोळ्या निघाल्या. एवढं हे धैर्य! 78 गोळ्यांनी शरीराची अगदी चाळणी झालेली होती. आणि त्याही पेक्षा क्रूरता इंग्रजांची बघा की त्यांनी काय केलं, या आझादचा मृतदेह फरफटत नेला हो, फरफटत नेला. त्याचं जे रक्त आहे ते रक्त कुत्र्यांना साठायला लावलं आणि तो मृतदेह लॉरीत कोंबला. त्याची इतकी विटंबना यांनी केली आणि लोकांमध्ये क्षोभ निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं, रातोरात अलाहाबादच्या रसुलाबाद घाटावर त्याचं दहन करून टाकलं. लोकांना काहीही मिळालं नाही. नंतर त्याचा अस्थि कलश भारतात आणण्यात आला, मागणी केली गेली आणि त्या अस्थि कलशाची मिरवणूक काढली गेली. मित्रांनो, आज आपला देश स्वातंत्र्य आहे, तुम्ही आम्ही खूप उपभोगतो आहोत, पण आम्हाला विसर पडला आहे या सगळ्या क्रांतिकारकांच्या हौतात्म्याचा. आणि म्हणून आपल्या परीने प्रत्येकाने असा प्रयत्न करा. तुमच्यावरच आमची आशा आहे की आम्ही या भारताला स्वातंत्र्य तर मिळवून दिलेलं आहे क्रांतिकारकांनी, ते स्वातंत्र्य अबाधित राहण्याचा प्रयत्न करू. तरच या क्रांतिकारकांना खरी श्रद्धांजली आपली ठरेल. तुम भूल न जाओ